नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाजी खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोधाची शिकवण या सिरीज मध्ये परत एकदा आपले स्वागत आहे. आपण श्रावकांसाठी आजचा विषय सांगूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठीतून दासबोध सहज सरळ सोपी दासबोधाची शिकवण आपण अभ्यासक डॉक्टर शुभदा खटावकर यांच्या वाणीतून कथनातून ऐकतो आहोत. आज आपल्याला आहे भाग 27वा, दशक 14वा. त्याचं शीर्षक आहे अखंड ध्यान नाम. यापैकी पहिले 5 समास आपण घेणार आहोत. निस्पृह लक्षण नाम, भिक्षा निरूपण, कवित्व कला निरूपण, कीर्तन लक्षण, हरिकथा लक्षण. डॉक्टर शुभदाजी, आपल्याला विनंती आहे की आपण आजचे कथन सुरू करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व प्रेक्षकांना, दर्शकांना, दासबोधाच्या अभ्यासकांना आणि दासबोधावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांना माझा विनम्रतापूर्वक
शिरसाष्टांग नमस्कार. आज आपण या परमार्थाच्या प्रवासामध्ये पुढे पुढे जात आहोत. दशक 14वा. समर्थांनी नाव काय दिलं आहे पहा, अखंड ध्यान नाम. म्हणजे मनामध्ये कणभर सुद्धा त्याचा विसर न व्हावा. ते म्हणतात समर्थांच्या काळी युरोपमध्ये गणिताच्या अध्ययनाला विशेष महत्व प्राप्त झाले होते आणि विज्ञानाची वाढही सुरू झाली होती. तरीही विचारवंतांच्या मनावर धर्माचे वर्चस्व होते. मग त्यावेळी भारतातली स्थिती काय होती, तर विचारवंतांची स्थिती अत्यंत आलस्यमय, म्हणजे युरोपच्या पूर्ण विपरीत अवस्था. आलस्यमय म्हणजे शिथिल, काहीही करू नये अशीच आळशी मानसिकता. भौतिक शास्त्राची प्रेरणा तर त्यांच्यात मुळीच नव्हती. एवढेच नव्हे तर अध्यात्माच्या क्षेत्रातही सर्व भारतीय समाज निद्रिस्त म्हणजे थंड पडलेला होता. अशा समाजासमोर समाजोन्नतीचा एकच मार्ग होता आणि ते म्हणतात निस्पृहतेनं लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अखंड आपलं जीवन जगणं, व्यवहार करणं. अच्छा, निस्वार्थी, निस्पृह लोकनेता जो आहे, त्या लोकनेत्याचं चरित्र कसं असावं याचं सर्वांग सुंदर वर्णन श्री समर्थांनी या समासात भरभरून केलं आहे. जो लोकांना शिकवून शहाणे करतो त्याचे या लोकांवर निस्वार्थी म्हणजे हार्दिक प्रेम असतं. त्यासाठी पायाभूत गोष्ट म्हणजे काय, तर प्रथम त्याच्या देहबुद्धीचा नाश झालेला असला पाहिजे. म्हणजे मी माझं माझ्या करता यातली कोणतीही भावना शिल्लक राहिलेली नसली पाहिजे. मग देहबुद्धीच्या नाशासाठी आत्मबुद्धीने अंगी प्रवेश केलेला असला पाहिजे आणि आत्मबुद्धी आपापल्या अंगी स्थिर होण्यासाठी आपण अखंड राम नामाचा घोष करावा. अशा मनात निस्वार्थी प्रेम उत्पन्न होतं आणि नंतर लोकांना मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्यही त्याच्या अंगी प्रकटतं. सामान्यतः समाजातील अधिकांश म्हणजे सामान्य लोक हे स्वार्थी असतात. याचा उलगडा समर्थांनी अनेक समासामध्ये पावलोपावली केलेला आहे की माणूस हा मूळतः स्वार्थीच आहे. तो प्रपंचात गुरफटलेला असतो. पण या समाजात काही निस्वार्थी लोक असावे लागतात आणि हा दंड ईश्वरानं प्रत्येक काळामध्ये घातलेला आहे. भारतीय समाजात ब्राह्मण वर्ग असा होता, म्हणजे त्या काळामध्ये या वर्गाचं वैशिष्ट्य काय असेल तर तो निस्वार्थी होता. त्याचा अधपात झाल्याने समाज केव्हा बिघडतो की समाजाचं धुरीणत्व करणारी माणसंच आळसामध्ये मोहामध्ये गुरफटून जातात. म्हणजे त्यांचा अधपात होतो आणि शेवटी तो काय बनतो, तो स्वार्थी बनतो. मग अशी ही माणसं स्वार्थी बनल्याने समर्थ म्हणतात भारतीय समाजाचं म्हणजे तत्कालीन खूप मोठं भरून न येणार असं नुकसान आणि हानी झाली. एवढंच नाही तर त्यांनी शब्द वापरला आहे की भारतीय समाज
कुजू लागला, म्हणजे एखादी गोष्ट कुजली सडल्यानंतर ती फेकून देणं, याशिवाय आपल्याकडे मार्ग उरत नाही. आणि म्हणून अशा वेळी समर्थांना या परिस्थितीचे खूप वाईट वाटले. अंडरलाईन करून ठेवायला पाहिजे. म्हणजे समाजाचं नेतृत्व करणारा माणूस समाजाच्या दुःखाने जेव्हा दुःखित होतो, त्याच्या हृदयाला ठेच पोहोचते आणि ते दुःख त्याला असह्य होतं. पण समर्थ इथे काय विचार करतात की आता दुःख दुःख करीत बसण्याची ही वेळ नाही, हा प्रसंग बाका आहे. आणि यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यांनी त्यावेळी त्या समाजातील लोकांना कठीण प्रसंगातून बाहेर काढण्यासारखे हे जे दासबोधाचं काम केलेलं आहे की 12 वर्ष संपूर्ण भारत फिरून लोकांचा अभ्यास केला. माणसं वाचावी लागतात, समाज वाचावा लागतो, आणि त्यानंतर 20 वर्षे शिवथर घळीमध्ये बसून त्या काळचा आपण विचार करूया. प्रचंड जंगल, अंधार, जंगली प्राणी, दिव्याबत्तीची काही सोय नाही, राहण्याला डोक्यावर छप्पर नाही. अशा भयान परिस्थितीतून या लोकनेत्यांनी समाजाच्या उद्धाराकरता 20 वर्ष हा दासबोध लिहिण्याचं काम केलं. आणि म्हणून समर्थ का त्यांना म्हणायचं, तर सगळ्या परिस्थितीतून पार पडून पुढे जाणारा हा माणूस, आणि एकटा पुढे जाणारा नाही तर समाजालाही पुढे नेणारा. हे सगळं विवेचन आपण ऐकल्यानंतर आता आपण या दशकाच्या पहिल्या समासाकडे वळतो आहोत. शीर्षकच मुळी आहे निस्पृह लक्षण नाम. निस्पृह म्हणजे कोणताही मोह, आवड, रुची, माझं काहीही नसणं, याला निस्पृहता म्हणतात. कीर्ती नको, आवश्यकता नाही, काही नाही, फक्त मी लोकांकरता आहे. या समासाचं आणि अन्य समासाची जर आपण तुलना केली तर या समासामध्ये मोठा असलेला म्हणजे चक्क 80 ओव्यांचा हा समास आहे. याच श्रेष्ठत्व काय आहे, तर हा सर्व समासामध्ये मोठा रचनेने असलेला समास. यामध्ये श्री समर्थांनी 6 मुद्द्यांचा समावेश केला. पहिला मुद्दा आहे, श्री समर्थ येथे आपल्या स्वतःच्या भाषेबद्दल सांगतात. म्हणजे मुळात सुरुवातच त्यांनी स्वतःच्या भाषेपासून केली. ते म्हणतात, माझी भाषा साधी, सोपी, स्पष्ट, पण सडेतोड आणि परिणामकारी आहे. कारण सतत मृदू बोलणं चालत नाही, कधीतरी वज्राने कठोर व्हावं लागतं आणि कधी कधी मृदूनी कुसुमादपी व्हावं लागतं. आणि म्हणून ते म्हणतात, माझी भाषा साधी, सोपी, स्पष्ट, सरळ असली तरी ती सडेतोड आहे. कारण समाजामध्ये जे घडत आहे ते समाजाच्या डोळ्यासमोर आणून देणं आणि त्याचा परिणाम साधणं, या 2 गोष्टी इथे समर्थांना अपेक्षित होत्या. दुसरा मुद्दा ते म्हणतात, प्रत्येक माणसात किंवा समाजात निस्पृह पुरुषाने कसे वागू नये. कारण काय करू नये हे सांगणं जास्त महत्वाचं आहे. काय करू नये याचे वर्णन सतत त्यांनी केलेलं आहे. यावरून तत्कालीन समाजाचा जो दर्जा आहे
किंवा त्याच्यामध्ये जे समाज नेत्यांची व्यवहार नीती आहे तिचा स्पष्ट उलगडा आपल्याला होतो. एवढंच नाही तर हेही समजतं की लोकही नेत्याला स्वस्वार्थासाठी कसे फशी पाडतात. म्हणजे लोक स्वतःही स्वार्थ करतात आणि नेत्याला त्याची नेतागिरी न करू देता त्यालाही आपणासारखे करते तात्काळ हे खरं करून दाखवतात. तिसरी गोष्ट आहे, समाज नेत्याला जो लोकसंग्रह करायचा असतो तो करताना त्याच्या वर्तमान जीवनात, वर्तमान जीवन म्हणजे सध्याचं जगणं, ज्या जीवन प्रणालीचा प्रथम विचार करावा लागतो तेव्हा नेत्याच्या आचार संहितेची खरी कसरत असते म्हणतात. मग काय तर त्याला लोकांशी सलोखा जोडण्यासाठी एकांतिक राहून ते साध्य करावा लागतो. कारण त्याला जे मनन चिंतन आणि जी नीती वापरायची आहे ती वापरण्याकरता एकांताच्या चिंतनाची मननाची गरज असते. पण ते साध्य होणे अशक्य असल्याने लोकांमध्ये मिळून मिसळूनच वागावे लागते आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या आहारी न जाण्याचे कसबही शिकावे लागते. म्हणजे पाण्यात राहा किंवा आणखीन कुठे राहा त्यापासून अलिप्त राहण्याचा जो काही अभ्यास आहे ते कसब शिकावं लागतं. अर्थात त्याला सर्व आचार विचार आणि व्यवहारामध्ये महत्वाचं एक तत्व पाळावं लागतं आणि ते आहे आत्यंतिक समतोल ठेवावा लागतो. म्हणून ही कला अवघड असल्याने साध्य तर करायलाच हवी आहे आणि ती साध्य झाल्याशिवाय समाज बदलायचं काम होऊ शकणार नाही आणि म्हणून त्याकरता निरंतर अभ्यास चिंतनाची गरज येथे सुस्पष्ट केली आहे. चौथी गोष्ट ते सांगतात, लोकांमध्ये वावरत असताना निस्पृहाने आपल्या दैनंदिन साधनेत टाळाटाळ विलंब करू नये. म्हणजे लोकांचं कुठलंही हित साधा ते करा पण आपली दैनंदिनी अत्यंत काटेकोरपणे आपल्याला ती सांभाळावी लागेल आणि म्हणून आपला निज ध्यास अगदी मनपूर्वक सांभाळावा. पुढची पाचवी गोष्ट ते सांगतात, हे सगळं करून ना कर्तेपणाची मुख्य भूमिका ग्रहण करावी. म्हणजे कुठेही मीपणा मोठेपणा मी केलं याचा पुसटही आपल्या मनामध्ये काय किंवा जनामध्ये काय उच्चारही होता कामा नये आणि मग लोकांच्या कलानी त्यांना आपलंस करून लोक कल्याणाची कामे त्यांच्याकडूनच करून घ्यायची आहे. म्हणजे केवळ मार्गदर्शन करणं आणि नेतृत्व करणं पण ते किती खंबीरपणे करायचं आहे याची सुस्पष्टता इथे आपल्याला जाणवते. सहावा जो भाग आहे ते म्हणतात, कोणत्याही स्थितीमध्ये मनाची समाधान वृत्ती ढळू देऊ नका म्हणत नाहीत ते म्हणतात अक्षय जपा. जशी होती तशीच टिकवा. ती कमीही होता कामा नये आणि जास्त तर अजिबात होता कामा नये. अशा सर्व गुण संपन्न समाज हितैषी ना करतेपणा मिरवणारा जो नेता आहे तो समाजाला प्राप्त होणं गरजेचं आहे. हे समाजाचे खरे मोठे भाग आहे आणि म्हणून इथे आपल्याला
इतक्या वर्षानंतर ही दासबोध आजही अभ्यासावा लागतो, कारण आजच्या नेत्यांनाही हे सगळं वर्णन यथातथ्य लागू पडतं. आणि म्हणून या भाग्याचा भाग्यांश भरभरून वाढावा आणि आपल्या हातून म्हणजे प्रत्येकाच्या हातून समाजोपयोगी वृत्तीची जी काही परिणाम आहे, कृती आहे, ती भरभरून व्हावी, याच निर्मळ हेतूने श्री समर्थांचे तत्वज्ञान शिरोधार्य मानून आज हे समाज हितैषींची निर्मिती व्हावी, ही समर्थांच्या चरणी आणि देवी शारदा, भगवंत गोंदवलेकर महाराज या सगळ्यांच्या चरणी विनम्रतेनं प्रार्थना करून आपण या समासाची शिकवण तर घेऊया आणि मनापासून यातले विचार ग्रहण करूया. हे सगळं केल्यानंतर आपण दशक 14व्याच्या दुसऱ्या समासाकडे जातो आहोत. शीर्षक बघा किती विचार करून दिलेले आहेत. शीर्षक आहे भिक्षा निरूपण. भिक्षा म्हणजे मागायचं, थोर मागणं आहे, त्याला भिक्षा म्हणलेलं आहे. ते म्हणतात सुश्लोक लाघवामध्ये विठोबा अण्णांनी श्री समर्थांचे वर्णन असे केले आहे की हा पुरुष भिक्षेकर्यांमध्ये श्रेष्ठ आहे. अंगावर शहारे येतात हे शब्द ऐकताना, वाचताना. आपण पुन्हा ऐकूया की विठोबा अण्णा समर्थांचा उल्लेख या शब्दामध्ये करतात की हा पुरुष एक तर महापुरुष आहे, अत्यंत ज्ञानी आहे आणि निर्विकारी निराकार असा असून भिक्षेकर्यांमध्ये श्रेष्ठ आहे. तरीही तो समर्थ पदवीला पोहोचला. तसेच दास असून स्वामी पदाला पावला. म्हणजे त्याच्यामध्ये काय नाही याचा विचारच आपण करू शकत नाही. फक्त एवढाच विचार करूया की समर्थांमध्ये काय काय आहे. असा तो साधू रामदास. ते म्हणतात यांची शोभा काय वर्णावी. म्हणजे विवेचनाच्या आरंभीच अभ्यासू, मुमुक्षु, साधक या सर्वांची ही जबाबदारी आहे की त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की समर्थांची भिक्षा याचा अर्थ भिकारी पण नाही. म्हणजे इथे भिक्षेचा अर्थ पारमार्थिक आहे. ती कोणतीही लाचारी किंवा दीनपण नाही. समर्थांना तर दीनपणा आणि बापुडेपणा कुठेही आवडत नाही. याची दासबोधामध्ये आपल्याला पावलोपावली जाणीव होते. म्हणजे दीनपणा आणि बापुडेपणाचा पूर्ण विसर पडूनच समर्थांच्या भिक्षेचा आपल्याला विचार केला पाहिजे. आणि म्हणून संपत्ती कमावण्याची प्रचंड ताकद असताना भगवंताकरता आणि आपले ध्येय साध्य होण्यासाठी स्वखुशीने जी दारिद्र्यावस्था स्वीकारली जाते तिला भिक्षा म्हणतात. म्हणजे भिक्षेचा इथे खूप मोठा गहन आकाशा एवढा अर्थ आपल्याला कळतो. अत्यंत अकर्मण्य स्थितीत भिक्षा पात्राचा अवलंब करणे ही गोष्ट खरे तर खूपच लाजिरवाणी आहे. अशा माणसाला साधा प्रपंचही साधत नाही. मग अशा माणसाला परमार्थ कसा आणि कोणता साधणार हा प्रश्न आपल्याला सतावतो. श्री समर्थांच्या द्वारे पुरस्कृत भिक्षेची
4 अंग इथे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. पहिला भाग आहे खरा साधक जेव्हा मनापासून उपासना सुरू करतो तेव्हा त्याचे त्याच्याकडे आणि त्याच्या प्रपंचाकडे खरोखरी दुर्लक्ष होते. अशा स्थितीत केवळ देह जगवण्यासाठी लागणाऱ्या अन्नाची कोणाकडे तरी मागणी करण्याची परवानगी शास्त्रार्थाने दिलेली आहे. सर्व संग परित्याग करण्याची सुद्धा परवानगी आणि आत्मसाक्षात्कारासाठी अधीर झालेल्या संन्यासाला अशा तऱ्हेचा भिक्षा मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. हे पहिलं अंग समर्थाने स्पष्ट केलं. दुसऱ्या अंगामध्ये ते म्हणतात देहबुद्धीने जगणाऱ्या माणसाची सर्वात मोठी काळजी म्हणजे त्याचा देह जगवणे आणि अन्नासाठी वस्त्रासाठी त्याला कोणाच्या तरी आर्थिक बळावर नेहमीच अवलंबून राहावे लागते. पैशा अभावी जगण्याची कल्पनाच तो करू शकत नाही, म्हणजे कोणीच करू शकत नाही. एक वेळ काम वासना मान सन्मान प्रतिष्ठा यांचा त्याग ते म्हणतात सहज शक्य आहे, परंतु पैशांचा त्याग किंवा त्याची प्राप्ती न होणे या विचारांचा माणसाला साधकाला कदापिही त्याग करता येणार नाही. आणि म्हणून भगवंतावर खरी श्रद्धा विश्वास ठेवून जगता आलं पाहिजे. भिक्षेने आपल्याला काय प्राप्त होतं याचाही विचार आपण इथे करूया. तर भिक्षेने आपल्या मनामध्ये काय निर्माण होतं तर अनन्यास चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्ययुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. ही जी विश्वासाची श्रद्धेची भावना आहे ती भिक्षेने निर्माण करते. भिक्षा दुसरं काय करते तर भिक्षा वैराग्याचं लक्षण आहे. पण संत तुकाराम आपल्या अभंगात जे म्हणतात भिक्षा पात्र अवलंबणे जळो जेणे लाजी राणे, ही भिक्षा समर्थ सांगत नाहीत. कारण तुकारामांच्या अभंगातील भिक्षा ही देह बुद्धीचं किंवा देहाचं पालन करणारी भिक्षा आहे आणि म्हणून तिच्यामध्ये देहबुद्धीचं आधिक्य आहे. तर संत रामदासांच्या म्हणण्यातील भिक्षा म्हणजे वैराग्य, म्हणजे सगळ्या मोहापासून आशा आकांक्षेपासून पाहिजे या गोष्टीपासून दूर राहणं याला वैराग्य म्हणजेच भिक्षा असं समर्थ म्हणतात. श्री रामदास येथे ही गोष्ट व्यक्त करतात की ज्या समाजात ज्ञानाच्या विविध शाखांचा अभ्यास जन्मभर करणारी माणसे असतात तो समाज जिवंत असतो. म्हणजे समाजाच्या जिवंतपणाचं काय लक्षण हे त्याने स्पष्ट केलं. अशा माणसाला आपल्या आयुष्याचा अधिकाधिक वेळ अध्ययन अध्यापनात घालवताना आपल्या उदरभरणासाठी आवश्यक अन्नाची जी पूर्ती आहे ती समाजाकडे मागण्याचा अधिकार पोचतो. अशा माणसाला अन्न ब्रह्म वस्त्र हे पुरवणं हे समाजही धन्य मानतो. हे ज्ञानाचं अंग आहे. आणि चौथी गोष्ट ते सांगतात की लोकसंग्रही जे पुरुष आहेत
ते मुळात अत्यंत निस्वार्थी निसंग असतात. आपलं सर्वस्व समाजासाठी ते देत असतात. मग त्यांच्या उदरभरणाची व्यवस्था आपोआपच समाजाकडे येते आणि ती योग्यही आहे. परंतु असे असतानाही तो भिक्षा मागतो. या मागे ही भूमिका ते स्पष्ट करतात की भिक्षेमध्ये स्वातंत्र्य, स्वावलंबन आहे. माणसाचा कोठेही बांधीलपणा न राहता त्याला कोठेही संचार करता यावा आणि त्या संचाराबरोबर त्याचं लोकसंग्रहाचं आणि लोकशिक्षणाचं कार्यही फलित करता येतं आणि म्हणून समाजाच्या सर्व स्तरापर्यंत तो पोहोचतो, मिसळतो. नवनव्या अनुभवांच्या संचयाने स्वतः चतुरस्त्र होतो आणि कालमानाप्रमाणे भिक्षा, तिचे स्वरूप, पद्धती आणि जे काही बदल आहेत ते घडत असतात, हेही त्यांनी स्पष्ट केलं. अशा विवेचनाने काय स्पष्ट होते तर समर्थांची भिक्षा या शब्दामागील भूमिका काय आहे, ती कोणी आणि कोणत्या परिस्थितीत कशासाठी मागायची, या सर्व प्रश्नांची यथास्थित उत्तरे आणि त्यांची उकल आपल्याला या समासामध्ये आपल्याला सुस्पष्ट झालेली आहे. आणि म्हणून प्रत्येक काळामध्ये समाजकार्याची जी धुरा वाहणारे लोक आहेत त्यांनी कशी प्रेरणा घ्यावी, आपलं कार्य कसं सुसंपन्न करावं, लोकशिक्षण आणि लोकसुधारणा आणि त्याचबरोबर परमार्थाची सिद्धी होण्यासाठी काय काय केलं पाहिजे, या सगळ्याचा अत्यंतिक सुंदर ओहापोह हीच आपल्याला मिळणारी उदात्त शिकवण आहे. ती आपण घेऊन या दशकाच्या तिसऱ्या समासाकडे म्हणजे कवित्व कला निरूपणाकडे आपण वळतो आहोत. मध्ययुग आणि समर्थांचा काळ एका विशिष्ट वातावरणासाठी प्रसिद्ध काल म्हणून गणला गेला आहे. कारण काय आहे तर या दोन्ही कालामध्ये कला, नीती, तत्वज्ञान आणि परमार्थ यांचं खूप जवळचं नातं निर्माण झालं होतं. काव्य, कला, शास्त्र, तत्वज्ञान यात पारंगत असणारी अनेक माणसे नुसती निर्माण झाली नाहीत, तर त्याने निस्वार्थीपणे समाजाचे मार्गदर्शन केले. एवढंच नाही तर महत्वाची गोष्ट, राज दरबारामध्ये सुद्धा या लोकांचा श्रेष्ठ मान सन्मान ठेवला गेला. परमार्थ क्षेत्रामध्ये कवीला उच्च स्थान प्राप्त झालं होतं. त्या काळामध्ये साधक आपल्या साधने जसा जसा प्रगत होऊ लागतो तसे तसे त्याचे अंतःकरण अत्यंत हळुवार बनत. म्हणजे साधनेची जी उच्च स्थिती आहे ते अंतःकरणामध्ये पोचल्यानंतर अंतःकरणामध्ये मृदुता येणं, हळुवारता येणं हा त्याचा प्रभाव आहे. मग अशा हळुवार सूक्ष्म अंतःकरणाला वैश्विक सौंदर्याची असीम प्रचिती येते. त्याच्याच प्रभावाने साधकाकडून सुरेख भाव कवितांची निर्मिती होते आणि म्हणून 99% संत हे कवी असतात. संतांची पद्यरचना आज आपल्याला अनुभवते. पोथी म्हणतो आपण तरी सुद्धा ती गद्यमय नसून पद्यमय आहे. त्याच कारण आहे
की विश्वाचे अर्थ जे त्यांच्या मनी प्रकटलं, सौंदर्य त्यांनी अनुभवलं, ते सगळं सूक्ष्म अंतःकरणाने पद्यमय करून या रचनेमधून आपल्यापर्यंत पोचवलं. कवी आणखी एका दृष्टीने महत्वाचा आहे असं समर्थ म्हणतात. कारण माणूस रसलोलूप आहे. रससेवनाची ही त्याची लालसा कोण तृप्त करतं? तर कवी तृप्त करतो. प्रतिभेचे वरदान लाभलेला हा कवी जीवनाच्या उच्च पातळीवर पोहोचतो. तेथे त्याच्यामध्ये समग्र जीवन समजून घेण्याची क्षमता निर्माण होते. त्याला या संदर्भात जे आकलन होतं, म्हणजे जे जे समजतं ते व्यक्त करण्याच्या विविध वाटा मार्ग त्याला त्याच्या प्रतिभेने म्हणजे निर्मितीच्या शक्तीने दिसू लागतात. त्यातूनच नवनवीन काव्याची निर्मिती होते. ज्यांना प्रतिभेचा वरदहस्त लाभला आहे अशा कवींमध्ये ओज, प्रसाद आणि माधुर्य हे तिन्ही गुण असतात. ओज म्हणजे वीररस, प्रसाद म्हणजे सोपेपणा आणि माधुर्य म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की अंतःकरणाचा हळुवारपणा, गोडवा. हे सगळे गुण त्या कवीमध्ये असतात. मोठ्या विषयाचा आकृष्ट किंवा उत्कृष्ट आशय कमी शब्दामध्ये सांगण्याची त्यांच्याकडे उत्कृष्ट क्षमता असते. कवी मानवी जीवनाचे आधी आकलन करून घेतात. जीवनातील अपूर्णता, असहाय्यता, चमत्कृती, गूढता, सूक्ष्म संघर्ष आणि वासनांचा चाललेला धुमाकूळ कवी आपल्या दिव्य दृष्टीने पाहत आणि अनुभवत असतात. मग या सर्व घटनांचा तो आपल्या काव्यामध्ये मोठ्या मार्मिक, खोचक, नादमधुर, प्रभावी भाषेमध्ये सादरीकरण त्याचं करतो. मग अशी काव्य रचना सांसारिक दुःखाने पीडलेल्या व्यक्तीला 100% आनंद प्रदान करते व काही काळ तरी तो या दुःखित घटनांपासून दूर राहतो. हे सामर्थ्य या काव्याचं असतं. तसेच ज्या कवीला भक्तीचं वरदान लाभले आहे तो कवी आपल्या रचना प्रभावाने सामान्य जनांच्या अंतःकरणामध्ये भगवंत भक्तीचं प्रेम, जिव्हाळा पेरल्याशिवाय, निर्माण केल्याशिवाय राहत नाही. भक्ती मार्गामध्ये मूलतः नाद ब्रह्माची उपासना आहे. यात भक्ती मार्गी कवीवर शारदेची कृपा त्वरित होते आणि त्याची आंतरिक प्रतिभा जागृत होते आणि त्याला अंतर प्रेरणेनेही शब्द सुचत जातात. म्हणजे आषाढी घनासारखे ते अंतःकरणात दाटून येतात. त्याच्या मुखाने प्रासादिक वाणी प्रस्फुटित होते. अशा कवींकडून साधना काळामध्ये अनुतापाने मंडित झालेले, अनुताप म्हणजे पश्चाताप, मग पश्चातापाने सजलेले आणि प्रार्थनेच्या भावनेने ओथंबलेले शब्द प्रकटतात. म्हणजे काय काय चुकलं आणि काय काय जगासाठी हवं, आपल्यासाठी नको, तर या सिद्धपणाची समर्थ म्हणतात ही अवस्था. यालाच स्वरूपानुभूतीचे रम्य स्वरूप म्हटलेलं आहे. आणि मग उपदेशपर वचन ही तिथे निर्माण होतात. अशा कवितेला स्थल कालाचे बंधन राहत नाही.
म्हणजे ती एका विशिष्ट स्थल मर्यादेत अडकून राहणारी कविता नसते, तर तिचं श्रेयत्व विश्वव्यापी जळी स्थळी जिथे जिथे म्हणून दुःखी माणूस असेल त्या दुःखितांचे दुःख घालवण्याचं सामर्थ्य त्या कवितेमध्ये असतं. शिवाय तिच्यातील सप्राणता, म्हणजे मगाशी आपण 3 शब्द पाहिले, ओज, प्रसाद आणि माधुर्य. ओज म्हणजे जिवंतपणा, तेज, आणि म्हणून तिच्यातलं जे तेज आहे, जिवंतता आहे, म्हणजे कवीला आलेला आत्मसाक्षात्कार असतो. कवी जे कवितेतून भाव व्यक्त करतो ते त्याच्या अंतःकरी स्फुरित झालेले नुसते नव्हे, तर अनुभूतीने सजलेले, शृंगारलेले ते शब्द असतात. शिवाय अशी कविता भाषा प्रभुत्व, चमत्कृती, रसभाव, चैतन्य, सौंदर्य, भव्यता, पावित्र्य आणि व्यक्तिरेखन, जीवन दर्शन आणि जीवन भाग्य अशा सर्व वैशिष्ट्यांनी समरसलेली असते. त्यामुळे ती श्रोत्यांवर त्वरित प्रभाव साधते. श्रोते जेव्हा तिचा प्रथम आस्वाद घेतात त्यानंतर ते तिच्यावर आपोआप चिंतन करू लागतात. मग या चिंतनाचा परिणाम काय होत असेल, तर समर्थ म्हणतात ते भगवंताला सन्मुख होतात आणि कविता रंजनाबरोबर आत्मबोध सुलोपत जे ज्ञान आहे ते ज्ञानही त्याला मिळत जातं. अशा सर्व कविता कलेची प्रशंसा या वर्णनामध्ये श्री समर्थांनी अत्यंतिक समर्थतेने समरसून केलेले आहे. आपण ही समर्थांच्या या अंजन भूमिका समजून घेऊन आत्मोद्धारासाठी या समासाचे समग्रपणे मनन चिंतन करणे आवश्यक आहे आणि ते आपण खरंच करूया आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रवृत्तीभेचा काही आविष्कार साधता आला तर साधून भगवंताला सन्मुख होऊया ही शिकवण घेऊन आपण या समासाच्या चौथ्या विचाराकडे वळतो आहोत. त्याचं शीर्षक आहे कीर्तन लक्षण. म्हणजे एकदा प्रतिभा आपल्याला प्राप्त झाली की पुढे आपल्याला भगवंताचं कीर्तन करायचं आहे. ही पार्श्वभूमी या समासाच्या आरंभामध्ये समर्थांनी वाचकांच्या, साधकांच्या, श्रोत्यांच्या अंतःकरणात अत्यंत समृद्धपणे पेरण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे हा चौथा समास. उत्तम कवितेच्या सप्राणतेचे आणि प्रभावाचे उत्तम अंग म्हणजे काय असेल, तर शब्दांचा होणारा घडणारा चमत्कार. हे समर्थांनी तिसऱ्या समासात सविस्तृतपणे वर्णिले आहे. या समासामध्ये असलेल्या 35 ओव्या आहेत. जास्त ओव्या नाही, त्या 35 ओव्या असून श्री समर्थांनी येथे एक छोटा शब्द चमत्कार साधला आहे. म्हणजे ते नुसतं बोलत नाहीत, त्या आधी करतात आणि मग दाखवतात प्रत्यक्ष. ती अनुभूती आपल्याला या समासात साधली जाते. काय केलंय पहा, किती विचारी माणूस आहे. म्हणजे जी आद्याक्षर आपली आहेत ती क पासून क्ष पर्यंतच्या प्रत्येक व्यंजनासाठी एक एक ओवी निर्मिली आहे. खरंच माणूस इथे अगदी म्हणजे बोलू शकत नाही. तिथे विचार थांबतात की ही प्रतिभा खऱ्या अर्थानं त्याला ईश्वरी प्रतिभाच म्हणायला पाहिजे. म्हणजे क पासून क्ष पर्यंतच्या प्रत्येक व्यंजनासाठी
एक एक ओवी निर्मिली. त्यात ज्याला आपण वाङ्मय मधला ग म्हणतो त्यासाठी त्यांनी न वापरला, य साठी य वापरला, ण साठी न वापरला आणि पोट फोड्या श साठी स, ल साठी ल. म्हणजे ही चमत्कृती आहे आणि ती त्यांनाच जाणू, म्हणजे साधू जाणे इथे नतमस्तक होण्याशिवाय काहीही मार्ग उरत नाही. आपला अभ्यास खरंच इथे धन्य होतो. आणि म्हणून हे सगळं जोपर्यंत आपण वाचत नाही, अभ्यासत नाही, तोवर त्यातलं खरं गम्य आपल्याला कळणार नाही. मग अशा अक्षर योजनेने शेवटी ज्ञ साठी ओवी नसून त्यासाठी त्याने कीर्तन आणि कीर्तनकार यांचा विषय योजला. म्हणजे ज्ञ साठी ओवी योजली नाही, तर पुढे जाऊन कीर्तन करायचं आहे, कीर्तनकाराला प्रवृत्त करायचं आहे, तर त्याची इथे योजना केली. परंतु काही ओव्यांमधून केवळ भावार्थ घेतला पाहिजे आणि आपण पुढे गेलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेनं हा क्रमवार अभ्यास करत करत आपण आज 14व्या दशकाच्या आजच्या कथनाच्या समारोपाकडे येतो आहोत. मग ही प्रतिभा प्राप्त झाल्यानंतर कीर्तनानंतर जो काही मुद्दा येतो तेच या समासाचे शीर्षक ठरलेलं आहे. हरिकथा लक्षण. म्हणजे हरीची कथा कशी करावी, तिची लक्षणं कोणती. साधू संत तथा जे भगवंत भक्त आहेत किंवा शास्त्रकार आहेत, त्या सर्वांच्या मते कलियुगामध्ये हरी कीर्तनाचे स्थान श्रेष्ठ आहे. आज आपल्याला अध्यात्म महत्वाचं वाटत नसलं, परमार्थाबद्दल गती नसली, तरी समर्थाने आणि सर्व साधू संतांनी हे भाकीतच करून ठेवलं आहे की कलियुगामध्ये हरी कीर्तनाशिवाय तरणोपाय नाही. ते श्रेष्ठ स्थान आजही अबाधित आहे. एवढंच नाही तर ते परमार्थाची गुरुकिल्ली आहे. वृत्तीची जी काही हृदयस्थ स्थिरता आहे, ज्ञान मार्गात एक चित्ताने सूक्ष्म सूक्ष्म विचार प्रक्रिया आपण जेव्हा चालू ठेवतो, तेव्हा वृत्ती सहजपणे अंतर्मुख जाते. म्हणजे सततच्या भजन कीर्तन हरिकथेने बाहेरचा ध्यास बंद होतो आणि वृत्ती अंतर्मुख बनते. योग मार्गाचे हे वैशिष्ट्य आहे की आपल्या मन सामर्थ्याने वृत्तीला आपण असा अटकाव घातला की ती नको तिकडे धावत नाही, पसरत नाही आणि तिला वेगवेगळे अंकुरही फुटत नाही. अशा पद्धतीने वृत्तीच्या अधीन होऊन तिच्यातच वावरणार मनोबल कोंडून घातल्याने कुंडलिनीच्या आधाराने सुषुम्नेतून वर चढतं आणि ते हृदयात स्थिर होतं. या विज्ञान युगातील वाढत्या सुखसोयींच्या हव्यासापायी माणूस अमर्यादपणे विषय सुखांमध्येच गुरफटलेला असल्याने दोन्हीही मार्ग माणसाच्या हाती राहिलेले नाहीत. दोन मार्ग म्हणजे सुंदर प्रपंच करण्याचा आणि दुसरा मार्ग यशस्वी परमार्थ करण्याचा. म्हणजे दोन्हीही मार्गामध्ये तो मोकलेला आहे. भक्ती मार्गातही त्याला एकांत साधून भगवंताचे चिंतन करण्याची आज आवड नाही आणि तशी परिस्थिती पण राहिली नाही.
त्यामुळे ती स्वयं ही तो स्वतःही शोधू शकत नाही, तशी सवयही लागू शकत नाही, आणि त्यामुळे सोय नाही, त्यामुळे वेळ नाही, ही सबब इथे पुढे केली जाते. मग अशा परिस्थितीत एक विचाराने भारलेल्या समूहामध्ये, किती महत्वाची गोष्ट आहे की संपूर्ण समूहाचा एकच विचार असावा, आणि त्या समूहामध्ये एक विचाराने जे समष्टी मन किंवा मोठा समूह मन तयार होत, त्याचा फायदा व्यक्तीला करून घेणे आजही या कोलाहलामध्ये शक्य आहे. ही इच्छापूर्ती कीर्तनाद्वारे सहज साधते. म्हणजे कीर्तन ऐकायला बसताना आपण आपल्या भावना विसरून त्या समुदायाशी एकरूप झालेले असतो. कारण त्यात सुरस कथा, नाट्य, संगीत, नृत्य, विनोद अशा नवरसांचा परिपाक असल्याने त्यात भक्ती आणि अध्यात्माचे सुरेख चमत्कृतीपूर्ण मिश्रण असते. त्यामुळेच विविध स्वभावाच्या व्यवसायांच्या सर्व लोकांना एका भगवंताच्या प्रेमाच्या पुण्यमय वातावरणात कीर्तनकाराला रमवण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. सामान्य माणूस अशा वातावरणात थोडा काळ, ते म्हणतात जास्त नाही पण थोडा काळ तरी रममाण झाला तर तो नक्कीच अंतर्मुख होतो. अशा तऱ्हेने सहजतेने पेरलेले अंतर्मुखतेचे बीज काही कालानंतर निश्चित वाढीला लागतं, आणि ते त्याला इतर कुठल्याही मार्गावर न घेऊन जाता परमार्थाच्या मार्गावर घेऊन जातं. आपल्याकडील कीर्तन जी परंपरा आहे पारंपरिक, त्या संस्थेचं खरं वैशिष्ट्य समर्थ सांगतात की काय आहे, तर तिने आजवर परमार्थ जगवण्याच्या आणि वाढवण्याच्या बाबतीत अत्यंत भरीव मोलाचं, म्हणजे शब्दातीत आकाशा एवढं काम केलं आहे. या समासामध्ये श्री समर्थाने हे वर्णन अत्यंत मार्मिकपणे केलेलं आहे की कीर्तन करणारा हरिदास कसा असावा, त्याने कीर्तन कसे करावे. हरिदासाचे गुणवर्णन करताना समर्थ म्हणतात की हरिदास उत्तम प्रकारचा साधक असावा, त्याच्याजवळ चौफेर ज्ञान विद्वत्ता असावी, तो उत्तम प्रतीचा कलावंत म्हणजे गायक असावा. परंतु कीर्तनात गाणे किती प्रमाणात असावे हा सारासार विचार त्याला नक्कीच असला पाहिजे. पुढची गोष्ट ते सांगतात, तो अत्यंतिक निर्मत्सरी असावा, तो संतांच्या प्रेमातील जवळचा असावा, भगवंताचे नामावर त्याचे प्रेम आणि विश्वास असावा. त्याच्या कीर्तनामध्ये या सगळ्या गोष्टींचा मूलतः समावेश असावा. त्याने कीर्तन असे करावे. असे करावे म्हणजे कसे, की त्यामुळे सगुणाचे प्रेम वाढावे, अशी कथा सांगावी की भगवंताच्या अंतरी करुणा निर्माण व्हावी. म्हणजे श्रोत्यांच्या अंतरी करुणा निर्माण होईलच, पण ऐकणारा जो साक्षात भगवंत आहे त्याच्या अंतःकरणातही करुणेचा सागर उडून यावा. पुढे ते म्हणतात, श्रोते कसे असावे, त्यांच्या गुणदोषांची चर्चा करू नये, अखंड नामघोष करावा. साधू जन जर श्रोते
असतील तर त्यांचे अद्वैताचं आपण तिथे त्यांच्या विचारांचं प्रतिपादन करावं. भाविकांसमोर वैराग्य आणि अनुताप म्हणजे पश्चाताप यांचं वर्णन करावं. कीर्तनात सर्व रसांचा परिपाक असावा. पण अत्यंत महत्वाचे शिकवण ते देतात. शृंगाराचे वर्णन करताना जो कथाकार आहे, कीर्तनकार आहे, त्यानं स्वतःला मर्यादा घालून घ्यावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रियांचं लुरूप लावण्य टाळावं. आणि शेवटची महत्वाची गोष्ट ते सांगतात, आपले मन भगवंताशी गुंतवून आपण जो कथ्य आणि विषय गाणार आहोत, सांगणार आहोत, त्याचंच कीर्तन करावं. आणि श्रोत्यांच्या अंतरी भक्तिभाव, भगवंताबद्दलचं प्रेम, परमार्थाबद्दलची आवड रुची निर्माण करावी. अशा सर्व गुणसंपन्नतेनं कीर्तनकाराची कथा भरलेली, रंगलेली, शृंगारलेली असावी. तेव्हाच समर्थांना अपेक्षित असणारा कीर्तनाचा प्रभाव समाजावर पडेल. आणि आजच्या काळातही कीर्तनाने श्रेष्ठ परमार्थ साधण्याची क्रिया समाजामध्ये निसंशय रूपानं घडेल, हा विश्वास मनी ठेवून आज आपण या 14व्या समासाच्या दशकाच्या 5व्या समासाचा इथे अत्यंत सहृदयतेने समारोप करतो आहोत. समारोपामध्ये भगवंताचं विस्मरण करून कसं चालेल, तर त्याचाही जय जयकार अत्यंत गरजेचा आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाताई, मी आपल्या समोर नतमस्तक आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सरळ सोप्या भाषेत आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता, यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आपण केलेल्या या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावा. डॉक्टर शुभदाजी, आपल्या या अखंड ज्ञानासाठी आणि अमूल्य वेळेसाठी आम्ही आपले खूप आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचे खूप आभारी आहोत. आपण दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आज इथे थांबतो.